इंट्रोडक्शन. आजच्या ट्रॅव्हल खोर कॅफेमध्ये जी स्पेशल गेस्ट आलेली आहे तिचं नाव आहे राधिका देशपांडे. होणार असून मी या घरची असेल. मला वाचायला लागते बिकॉज खूप खूप काम केलंय त्यांनी. स्वराज्य रक्षक संभाजी असेल, स्पेशल फाय असेल, ती फुलराणी असेल, विठू माऊली असेल, अशा मराठी सिरियल्स त्यांनी अनेक केलेले आहेत. त्याच्यानंतर व्हॅनिला, स्ट्रॉबेरी अँड चॉकलेट, अजिंक्य, आरती द अनटोल्ड लव्ह स्टोरी, आम्ही बोलतो मराठी, बरणी असे चित्रपट, अचाट गावची अपाट मावशी, ती दोघं, चॉईस इज युअर्स सारखी नाटकं, करिअर गुरु या Zee24 शोचं अँकरिंग त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे अभिनेत्री म्हणून असलेलं काम, त्याच्या व्यतिरिक्त निर्माती आहे, लेखिका आहे, डिरेक्टर आहे, एका संस्थेची संचालिका आहे. आणि बरं इथेच संपलेलं नाही त्यांचं. त्यांनी वारली पेंटिंग करता म्हणजे ती आर्टिस्ट आहे. आणि कवयित्री आहे, ब्लॉगर आहे, सकाळ वृत्तपत्रकात मैत्रीण नावाचं एक कॉलम त्या लिहितात जे विकली येतं. आणि या सगळ्याच्या व्यतिरिक्त जे आपल्याशी रिलेटेड आजचं जसं सेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा सायकलिंग असेल, हॉर्स रायडिंग असेल, ट्रेकिंग असेल, स्केटिंग असेल आणि सोलो ट्रॅव्हलिंग. तो असं सगळं करणारी मल्टी टॅलेंटेड ऍक्ट्रेस राधिका देशपांडे आज आपल्या सोबत आहेत. तर तुझी जस्ट इंट्रोडक्शन दिली मी आता एका सेकंदापूर्वी खूप वेळ असं म्हणूया. मला ऐकू आलेली आहे, मी डबल चेक केलंय की तू काय बोलत होतास. अरे राहिलेलं प्लीज सांगू शकतेस बिकॉज काही गोष्टी त्या अनरिव्हील केलेल्या आहेत की ज्या तू नंतर सांगशील म्हणून पण आहेत. ओ माय गॉड. ओके चालेल, मग आपण बोलायला हरकत नाही. येस येस येस. पहिलं तुझं आणि तुझ्या सायकलचं नातं बसंती आणि धन्नो बद्दल, बिकॉज ते सगळ्यांना ऐकून घेण्यात खूप जास्त इंटरेस्ट आहे. सुपर. झालं असं की मी माझ्या नवऱ्याच्या वाढदिवसाला त्याला एक सायकल घेऊन दिली आणि ती अशी पडीक दिसत होती मला बरेच महिने, म्हणून मी काढली आणि मग मी ती रोज चालवायला लागली. माझ्या नवऱ्याला थ्रेट वाटायला लागला आणि तो म्हणाला की अरे माझी सायकल मला तू गिफ्ट करून दिलेली आहेस, तू चालवतेस. तर मी म्हटलं मग मला घेऊन दे विकत. मग त्याने माझ्या बर्थडेला नवीन सायकल घेऊन दिली जी मला आवडते. कॉस्मिक सायकल आहे आणि 21 गेअर्सची आहे आणि मी तिला धन्नो म्हणते आणि मी स्वतःला धन्नो बसंती समजते. आणि आमची राईड अशी सुरू होते. सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला, दुपारच्या वेळेला आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही थेट बाणेरहून बालगंधर्व पर्यंत जाते. तिथे फक्त बालगंधर्वला बघते आणि रिटर्न. सो साधारण 18 किलोमीटर रोज, आणि नाही तर मग 70 किलोमीटर, 80 किलोमीटर, 35 किलोमीटर असं वाटेल ते करू शकते मी आणि केलंही म्हणजे करते. असं आहे. बापरे. तर सायकलिंगचं पॅशन कधी म्हणजे किती वर्ष झाली तरी हे चालू होऊन, किंवा नवऱ्याने तुला गिफ्ट करून किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली आहेत. अडीच 3 वर्ष. आणि सिंहगड, लोहगड, लोणावळा, नंतर खडकवासला, कामशेत, मुंबई, असा सगळा प्रवास. हे उगाच बोलली, हे पुढे ऍड करणार होतं मी. सायकलने करून झालेला. आणि मुंबईच्या एक्सपिरियन्स बद्दल. मुंबई, माझा मित्र आहे निखिल काळे, ही इज अ सायकलिस्ट. त्यांनी लेह लडाख सुद्धा सायकलनी केलेलं आहे. आणि तो मला म्हणाला की चलतेस का मुंबईला सायकलनी. मी म्हटलं व्हॉट आर यू क्रेझी, मी सायकलिस्ट नाहीये, आय एम अन ऍक्टर. तर तो म्हणाला की हो ठीक आहे, मग तू ऍक्टिंग कर मुंबईपर्यंत सायकल चालवण्याची. म्हटलं की ओके लेट मी ट्राय. 30 जण असे निघाले होते शनिवार वाड्यापासून तर गेटवे ऑफ इंडिया पर्यंत रात्रीच्या वेळेला. आणि इट वॉज क्वाईट एक्साइटिंग आणि थ्रिलिंग बिकॉज इट्स काइंड ऑफ सोलो ट्रॅव्हल. मी अँड माय सायकल इज अ टीम. आणि आम्ही निघालो, रात्रभर प्रवास केला. मध्ये एका ठिकाणी मी वाट मिस केली आणि मला असं वाटलं झालं आता मी रात्री 2:30-3 वाजता हरवले. आणि बडीज असतात ना, एकमेकांना सांभाळून जायचं असतं, जायचं असतं. तर तिथे कनेक्टिव्हिटी नव्हती, रेंज नव्हती. समहाऊ मी परत कॅच केलं माझ्या सगळ्या लोकांना. आणि आम्ही पहाटे 5:30-5:45च्या दरम्यान 6.5 तासात आम्ही पोहोचलो होतो मुंबईत. आणि इट वॉज अनबिलिव्हेबल, कारण मला वाटलं नव्हतं की मी खरंच सायकलनी तिथे पोचीन. तर मला असं वाटतं की चल धन्नो पलट सबास असं म्हटलं की आम्ही पोचतो कुठेतरी. की तू ऍक्ट्रेस म्हणून एवढं तुझं नाव झालेलं आहे. मग ट्रॅव्हलिंग कधीपासून तू चालू केलं
ही ही पॅशन तुझ्यामध्ये कधीपासून आली? माझ्या मुळात माझ्या आईला आणि मला ट्रॅव्हलिंग जाम आवडतं. लहानपणापासून नाटकात काम करत असल्यामुळे नाटकाचे प्रयोग चिमूरला, शिमल्याला, कोलकात्याला, अहमदाबादला, महाराष्ट्राच्या टोकाटोकाला, दुर्गाचाली गौरी नृत्य नाट्य होतं तेव्हा मुंबईला प्रयोग, पुण्याला प्रयोग, नागपूरला प्रयोग, असे सगळीकडे जग फिरायची सवय. त्यात एनसीसी कॅडेट, मग ते आम्ही तिकडे गेलो, काय म्हणतात तर जयताळा कॅम्प अँड ऑल दॅट. तर प्रवास आम्हाला नेहमीच आवडलेला आहे. पण सोलो ट्रॅव्हल जर तू म्हणशील तर ते ऍक्सिडेंटली घडलं. कारण माझी जेव्हा मुलगी झाली तर तेव्हा माझ्या ना पोटात ती बाळ असताना मला असं वाटलं होतं की मला कन्याकुमारीला जायचंय, स्वामी विवेकानंदांच्या रॉक मेमोरियलला जाऊन नमस्कार करायचा. तर माझ्या नवऱ्याला कदाचित असं वाटलं असेल, असं मला मी विचार करते की ही साध्वी वगैरे होईल की काय. तर त्यांनी ऐकून घेतलं आणि मग तुम्हाला जायला कधीच नाही म्हणत नाही. पण 8 वर्ष गेली, आम्ही जाऊच शकलो नाही. मग माझ्या 35व्या वाढदिवसाला, आता मी माझं वय सांगणार नाहीये, पण माझ्या 35व्या वाढदिवसाला त्यांनी मला म्हटलं की तुझा वाढदिवस येतोय, तुला काय गिफ्ट हवंय. तर मी म्हटलं की आपली राहिलेली ट्रिप आपल्याला पूर्ण करायची, आपण जायचं का सगळे. पण अनायसे त्यावेळेला शाळा आणि मग त्याचं ऑफिस, टिपिकल सॉफ्टवेअर गाय. तो म्हणाला नाही आपल्याला शक्य नाही होणार आहे ग. तर मी म्हंटल की मग मी जाते, मी एकटीच जाते. तर म्हणे तू जाशील एकटी? म्हटलं हो, मला आवडेल, तू मला जाऊ देशील का? तर म्हटलं, मग तुम्हाला तू जर ठरवलं असशील तर मला विचारण्यात काय अर्थ आहे. मग मी म्हटलं की ठीक आहे, मग मी ठरवलंय. मग 35व्या वर्षी मी पहिल्यांदा गेले आणि आता 5दा जाऊन आले मी, वर्षातनं एकदा. आणि तिथे गेल्यानंतर मला आय फील दॅट इट्स माय प्लेस. मला असं वाटतं की काहीतरी नातं आहे माझं त्या रॉकच्या तिथे. मला खूप बरं वाटतं तिकडे गेल्यानंतर आणि खूप इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग आहे ती जागा. ट्रिप वरनं थोडस ट्रेकिंग कडे येऊया की तू ट्रेकिंग वगैरे पण बरंच केलंय. तर मग ट्रेकिंग तू लहानपणापासून करत होतीस की ऍक्ट्रेस झाल्यानंतर किंवा कॉलेज गोईंग वगैरे असताना? मी ना नागपूरची आहे मूळची. तर तिथे पठार, तिथे एकही डोंगर नाहीये. आणि इथे कसं हिरवळ आहे पुण्यात. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी पुण्यात आले आणि बँगलोरला त्याआधी आम्ही होतो लग्न झाल्यानंतर. तर तिथे पण हिरवळ आहे. मला आजी नेहमी सांगायची, एक स्टोरी सांगायची आणि म्हणायची की दूर डोंगरावर एक राजकुमार राहतो. तर मला ना नेहमी वाटायचं की तिथे राजकुमार नक्की राहतो आणि आजही मला ते वाटतं तसं. पण तो मला कधी भेटला नाहीये. पण तो पाना फुलात झुडपात लाजून मला बघतोय असं मला अजूनही वाटतं. तर मला एक्सप्लोरच करायचं होतं. मग जे आपल्याला एक्सप्लोर करायचं असतं असं मला वाटतं की ती माणसं आपल्याला येऊन भेटतात. तर मिलिंद मराठे सर आहेत ज्यांनी 200हून अधिक किल्ले केलेत, डोंगर पार केलेत. तर ते मला मुलांना घेऊन जायचं होतं मला, रोहिडा, राजगड. कारण मी जरा स्पोर्ट्स मधली असल्यामुळे मला स्पोर्ट्सचं महत्व आणि नाटकाचं महत्वाचं सांगड घालायची होती. बिकॉज इट्स अ टीम वर्क अगेन, आणि नाटक सुद्धा इट्स अ टीम वर्क. सो कारण मला लहानपणी जेव्हा मी स्केटिंग आणि हे करत होते तर तेव्हा नाटकाची मदत झाली आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमुळे मला टाइम मॅनेजमेंट नाटकातलं कळलं. सो रोहिडा, राजगड, टिकोना, तुंग, लोहगड, विसापूर, सज्जनगड असं 2 वर्षात माझं करून झालंय एक साधारण 12 गड. तर महिन्यातनं एकदा तरी जाते मी डोंगरावर अशीच एकटी. तर माझी मुलगी सुद्धा मला एकदा म्हणाली, माझ्यावर चिडली आणि म्हणाली मी काही लक्ष नाही दिलं तिच्याकडे. तर म्हणते काय 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 नाही म्हणत, तुझा गोंडरावर जातो. म्हणलं बरं ठीक आहे, मी डोंगरावर जाते मग तू म्हणत असशील तर. सो ते इतकं. सो ट्रेकिंग तुम्हाला अंतर्मुख व्हायला खूप खूप म्हणजे एवढा अवाढव्य डोंगर असतो आपल्या समोर, नाही पण कोणीच नाही. आणि एक चढायचा जी आपल्याला हे मिळते ना, एक नाट्य प्रवास असतो तो. म्हणजे कुठे खाचकळगे असतील, कुठे भयानक स्थिती उद्भवेल आपल्याला माहिती नसतं, कुठे आल्हाददायी असेल, कुठे आश्चर्य वाटेल, कुठे आनंद वाटेल, कुठे उत्साह निर्माण होईल, कुठे मदतीचा हात द्यावा लागेल. तर या सगळ्या गोष्टी त्या प्रवासात होत असतात आणि हळूहळू आपण चढत असतो. आणि चढल्यानंतर आपला जो आत्मगौरव किंवा आत्मानंद वगैरे मिळतो तो एक वेगळाच असतो. आणि नंतर मग आपल्याला चल उतर नीचे,
बहुत चढ गई तू, उतर नीचे. मग आपल्याला खाली उतरताना सुद्धा आपल्याला बरं वाटतं की येस, आपण वी अचीव्ह समथिंग अँड आय हॅव टू गेट बॅक टू वर्क नाव आणि डू माय ओन थिंग्स असं. एवढे सगळे ट्रेक करताना किंवा कुठेही फिरताना जे व्ह्युअर्स आहेत त्यांची आयडिया आली की 5% महिला कारने हायवेवरती प्रवास करतात रेग्युलरली, राईट? येस, राईट. आणि त्या 5% सुद्धा मुंबई पुणे अपडाऊन करणाऱ्या फार कमी हातावरती मोजणाऱ्या असतात आणि त्यापैकी एक राधिका देशपांडे. सो मुळात हे आलं कसं की आपण मुंबई पुणे कारने प्रवास करायचा, एवढे सगळ्या व्हेकल्स, एवढे सगळे माध्यम असताना? माझा नवरा म्हणाला तू बंडखोर आहेस. मग आता काय करणार मी, म्हणजे अरे होणारा सुन्नी या घरचीच्या वेळेला सकाळी 4ला उठून 5ला निघून, म्हणजे नवरा मला मुलीला गाडीत बसवायचा कारमध्ये, आम्ही वाकडला पोचायचो 5 वाजता. 5-5:30ला मला बस मिळायची. तिथून 4:45ला पारवानी स्टुडिओ कांदिवलीला पोचायचे, पूर्ण वेळ शूट करायचे आणि मी तिथे थांबायचे नाही मुंबईला, कारण मला माझ्या मुलीची खूप ओढ आहे. म्हणजे मला असं वाटतं की तिच्या शाळेच्या वेळेला मी बाय केलं तर बरं आहे. तर 9-9:30ला प्रयोग काय म्हणतात, शूट संपल्यानंतर कुठली बस एसटीची, मात्र गव्हर्नमेंटची घ्यायची मी त्यावेळेला, आणि ती घेऊन रात्री 2, 2:30, 3, 2:45 अशा वेळेला मला नवऱ्याला बोलवायचे, मुलीला परत तो गाडीत टाकायचा आणि मला घ्यायचं. हे त्याने आनंदाने आठवड्यातून एक दोनदा असं केलेलं आहे, आनंदाने. पण मला कुठेतरी असं वाटतं की मग मी काहीतरी केलं पाहिजे त्याबद्दल. तर मी नवऱ्याला मग पगार एक वाटला मस्त थोडा, मग मी नवऱ्याला म्हटलं की मी आता कारनी जायचं ठरवते. मग ते हळूहळू मला त्याला ते डोस म्हणजे पाचावा लागला, हळूहळू त्याची लेवल वाढवता आली. मग मी हळूहळू ते सुरू केलं की मी चालू करणार आहे. आणि मग एक दिवस मी निघाले आणि मग एकदा निघाले, मग म्हटलं दिस इज द सेकंड टाइम आय एम डुईंग. मग नाही, आता मला मजा, एक थ्रिल, आता मला सवयच लागली. त्यामुळे आता मी सुटते 5 वाजता, कोणी असेल माझ्यासोबत कारपूलर्स ते येतात, नाहीतर मी निघते, पोचते, परत येते, चिल. हॉर्स रायडिंग बद्दल, झाशीच्या राणीचा जो शो करत होती तेव्हा तुझा हॉर्स रायडिंगचा असलेला एक्सपिरियन्स आणि आयटा तिने एकत्र विचारले, बिकॉज आपल्याकडे वेळ कमी आहे, आणि मग पुढचे 3चं बंच घेतो. सुपर. मला फास्ट व्हावं लागेल, मला घोड्यावर बसून तुला उत्तर द्यावे लागतील आता. मी बीटेक इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी केलंय. याचं कारण असं आहे की तिथे भटकायला मिळतं, लोकांना भेटायला मिळतं आणि वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला फिरायला मिळतं. मग लक्षात आलं की आपल्याला एअरलाईन मध्ये जायचंय, म्हणून मी एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा कोर्स केला आणि आयटा, आणि त्यानंतर मी स्पाइस जेट मध्ये नोकरी केली आणि माझी हाऊस पुरवली. ग्राउंड स्टाफला होते, नंतर तुमचं ते रनपस्त आपलं तिथे असायचे, नोकरी 1.5 वर्ष केली. मग मला मुलगी झाली. मग काय करावं म्हणून मी या क्षेत्राकडे व्यवस्थित वळले. छंद होता आधीपासून. मग मला शिकायचंय असं मी नवऱ्याला आधीच सांगितलं होतं की मी लग्नानंतर शिकत राहीन. पण मागच्या वर्षी मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं 2019 मध्ये, मास्टर्स इन फाईन आर्ट्स, ड्रामा ऍक्टिंग ऍज स्पेशलायझेशन. सो त्याच्यानंतर मला अजून पुढे शिकायचं आहे, म्हणून मी ते केलेलं आहे. सो दिस इज अबाउट माय एज्युकेशन. घोडा, आणखीन तू काय म्हणालास? झाशी की राणी शो मधला जो काही तुझा खूप क्रुशियल. येस, आणखीन काय म्हणाला? आणखीन काहीतरी विचारलं होतंस तुम्हाला. आणि हॉर्स रायडिंग बद्दल कधीपासून चालू केलंय? आणि हॉर्स रायडिंग तर मी 2 वर्ष झाले, मला करायचंच होतं लहानपणापासून, पण तेव्हा हॉर्सेस असतील की नाही, मग ते खूप श्रीमंतांचा खेळ आहे वगैरे वगैरे. मग मला सगळ्या मैत्रिणी म्हणतात काय तू नेहमी घोड्यावर असतेस, जरा बसून गप्पा मारत जा. म्हटलं एकदा घोड्यावर बसून आपण प्रयत्न तर करूया की कसं वाटतं आपल्याला घोड्यावर बसून खरंच. मग मला असं वाटलं खूप सोपं असेल राईड करणं, कार वगैरे. तर मी 2दा, दुसऱ्याच दिवशी घोड्यावरनं पडले आणि मग त्या कोचला वाटलं की मी नाही येणार, कारण 5 फुटावरनं पडले. पण मी पण हट्टी आहे, मी म्हटलं मी येणार. मग मी दुसऱ्या दिवशी पण गेले, मग दुसऱ्या दिवशी पण पाडलं त्यांनी मला. मी म्हटलं नाही, आता खूप झालं, आता मी तुला पाडीन, नाही तर मी पडणार नाही. मग मी गेले. मग मला लक्षात आलं की कम्युनिकेशन गॅप होती आणि टेक्निकली हे झालं. मग
2 वर्षांनी कट टू काल मागच्या मागच्या डिसेंबरमध्ये मला फोन आला, ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, की झांसी की राणी तुला करायचंय आणि तुला हॉर्स रायडिंग येतं ना. तर मी म्हंटल की आयुष्यात कधी मी असा विचार केला नव्हता की हॉर्स रायडिंगचा मला असा कधी उपयोग होईल. आणि लहानपणी मी ती केलेली नव्हती झांसी की राणी, कारण बाबा म्हणाले की नथ, खोटी नथ, चापाची नथ, खोटी लाकडी तलवार, शिवलेली नऊवार असं घालून करण्यापेक्षा तू दुसरं काहीतरी कर. पण खूप सुप्त इच्छा होती आणि ती मागच्या वर्षी पूर्ण झाली. पण हॉर्स रायडिंग मला 900 मीटर महानाट्यामध्ये पूर्ण ग्राउंड भर फिरवायचं होतं 5 घोड्यांबरोबर, माझ्या बरोबरच्या सवंगडींबरोबर, आणि ते 5000 लोकांसमोर, आणि त्याची 15 दिवसांची रिहर्सल ठेवली होती. आणि मला स्पीडनी फिरवायचं होतं, घ्यायचं होतं, नुसतं टुचूक बसण्यासारखं नाही. तर इट वॉज, यू शुड लुक लाईक झांसी की राणी. तर मग एक दिवस बाहेर जंगलात नेऊन प्रॅक्टिस करायचं ठरवलं, आणि त्या घोड्याला ना लागलं होतं. तर मला वाटत होतं की त्याला काहीतरी होतंय, पण त्यातला जो एक मालक होता तो जरासा रूड होता. म्हणजे तर तो म्हणाला नाही आप करेंगे हम वगैरे. मी म्हटलं ठीक आहे, आणि छान त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. आणि त्यानंतर परत जायचं याच्यामध्ये, तर समोर कार, आणि आम्ही दोघं, म्हणजे तो एक माझ्या बरोबर जो घोडा होता तो आणि मी, आणि आम्ही घेतली परत कॅन्टर, आम्ही हे करत होतो, ट्रॉट करत होतो. आणि कारने स्पीड घेतल्यानंतर कॅन्टर करायला लागला. आणि बाजूचा जो घोडा होता, हरक्युलिस माझ्या घोड्याचं नाव, आणि बाजूचा जो घोडा होता तो त्याच्या पुढे गेल्यामुळे याला आला राग. तर याने घेतली स्पीड, आणि ती इतकी जोरात घेतली की मला असं वाटतं समोरची जी आमची कार होती ती शूट पण करत होती. समोरची कार होती त्याला जाऊन बँग करणार हा, आणि संपणार आता हे सगळं काहीतरी. पण मग तो म्हणे आप खिचो, रेन्स को खिचो, लगाम, आणि कंट्रोल आणि कमांड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तर खिचो, आप इसको खिचो. तर मी जीवाच्या आकांतापर्यंत त्याला खेचलेलं होतं, म्हणजे लिमिट. म्हणजे मला माहितीये की समोर मरण आहे म्हटल्यावर आपण किती पकडणार, आम्ही पकडले. मग ती कार अशी शिफ्ट झाली आणि म्हणजे वळली, कारण आम्हाला जाऊ दिली समोर हायवे, कारण ते जरा बाहेर होतं. तर समोर हायवे, म्हटलं हायवेवर हा जर गेला तर हा कोणाला तरी बँग होणार का. माझी ताकद संपायला आली होती. म्हणजे सुपर फास्ट कॅन्टर करत होता तो 70च्या स्पीडनी, आणि माझ्या डोळ्यातनं पाणी, माझा चेहरा, म्हणजे सगळं ताणवलेलं होतं. कुठेतरी मी लगाम पण सोडली. मग मी त्याला रिक्वेस्ट केली, हरक्युलिस प्लीज, मी अशी दयावया केली त्याला. मग त्यांनी थांबवलं स्वतःला, आणि मी वाचले. तर अतिशय चंचल असतात घोडे, आणि खूप प्रेमाने वाढवायचे असतात. काहीतरी त्याचं बिनसलं होतं, आणि मग हरक्युलिस पण आला शेवटच्या दिवशी. 3 प्रयोग होते ना सलग. मला लक्षात आलं होतं की हा काही नाही होणार आहे याचं काहीतरी. तर घोडा हे झाला, काय म्हणतात, तर लचकला. आणि मग तो म्हणाला की आपको अभी डेझी चलानी पडेगी. म्हटलं डेझी पर मैं तो बैठी ही नहीं हूं, तो मैं कैसे, मतलब. आणि नाही आहे, म्हणजे 5000 लोक तुम्हाला घोड्यावर बसताना बघायला आलेले आहेत, आणि आपण म्हणू की मी घोडा बसतच नाही, मी नाहीये, असं कसं चालेल. मी त्याला नमस्कार केला. मी त्याला म्हटलं की तू झांसी की राणीची घोडी आहेस, आज माझी लाज राख, लोकांना आपल्याला तुमचं मनोरंजन करायचंय, आणि तुला तुझ्या असीम शक्तीला कोटी कोटी प्रणाम आहेत माझे, आणि मला तू आपलंसं करून घे. असं करून मी तिच्या एकदाही प्रॅक्टिस न झाली त्याच्यावर बसले, आणि इट वॉज गुड. ऑल द 3 days इट वॉज हायली सक्सेसफुल. तुझी अशी काही बकेट लिस्ट आहे का बनवलेली, की बॉस मला या ठिकाणी तर फिरायचंच आहे, काही हो? मला US मधलं ऑर्लँडो डिस्नीलँड बघायचंय. मला सिंगापूर सगळ्यात स्वच्छ सिटी बघायची आहे. बरोबर. सो ते सगळं आहे. आणि मला गूढ गोष्टी, मिस्टिरियस गोष्टी कुठे कुठे मिळतात अशा ठिकाणी पण मला जायचंय, असं वाटतंय. खूप वर्ष कमी पडणार आहेत, पण मी जाऊन येईन आता कुठेतरी, फिरून येईन परत. आता मला बाहेर पडायचंय, भारताच्या बाहेर थोडं. दुबईला जाऊन आले, भूतानला जाऊन आले, पण त्याच्याही पलीकडे जाऊन बघायचंय, युरोप बघायचंय. सो बकेट लिस्ट, किती बकेट्स हव्यात, किती बकेट्स? एक बकेट नाही पुरणार आहे मला.
पण ठीक आहे ना, पण मी माझ्यासाठी काय गोष्टी काढून घेतल्या की ओके यातल्या काही गोष्टींसाठी तू मला सोबत घेशील. That's it. हा मी माझा त्याच्यातला स्वार्थ बघितला आहे. येस, वाय नॉट. एव्हरीबडी इज वेलकम. दोज हू तर एक कॉम्प्लिमेंट आली आहे. येस. राधिका म्हणजे जिवंत झरा, सदैव उत्साही आणि हरहुन्नरी आहे. वा, थँक्यू. तोच तो चिन्मय. आणि पाटील 321 ने वा आम्हाला पण घेऊन चला असं एक इन्व्हिटेशन दिले स्वतःहून. चला. तुझ्यासाठी ट्रॅव्हलिंग बेसिकली काय? स्वतःला शोधण्याची जागा, स्वतःला सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने शोधत राहण्याची जागा, व्यग्रता आणि निवांतता याचा मी साधलेला बॅलन्स, स्वतःला नव्याने ओळखणे, स्वतःला नव्याने जाणून घेणे, जीवन अर्थपूर्ण करणे, प्रफुल्लित करणे आणि स्पिरिच्युअली आपण ग्रो होतो जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा. आणि आपण मोमेंट मध्ये जगायला शिकतो. आज हे असं आहे तर उद्या ते तसं असू शकतं. तर माझ्याकरता प्रवास हा अविरत सातत्याने विदाउट एनी पॉज और स्टॉपेज मला कंटिन्यू करायला आवडतो आणि तो या ना त्या मार्गाने मी तो सातत्याने सुरू ठेवते. येस, सो प्रवास हा माझ्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो मी सतत करत असते. आत्ता सुद्धा आपण प्रवास करतोय. ट्रॅव्हलिंग सुरू करण्या आधीची राधिका आणि आत्ताची राधिका ह्याच्यामध्ये काय फरक आहे बेसिकली? त्या काय फरक पडलाय जो तुला जाणवतो, त्या आजूबाजूच्या लोकांना जाणवत असेल तुझ्यामध्ये? आता मी यंग वाटते का जरा वयापेक्षा? बरं, तू अनावधानाने मगाशी एकदा वय थोडस सांगितलंस बरं का? जस्ट वय जस्ट नंबर. पण तुम्ही परत जीवन जगायला लागता. जगायचं कसं, वागायचं कसं, बोलायचं कसं, राहायचं कसं, हे परत तुम्हाला निसर्ग आपल्याला शिकवतो. आणि निसर्गाने शिकवलेल्या गोष्टी, आपण निसर्गाचाच भाग आहोत, तर त्या कायमस्वरूपी चांगल्याच असतात. तर मला असं वाटतं की क्षणात लिव्हिंग इन द मोमेंट जे आहे ना, ते मी या सगळ्या प्रवासांमधनं शिकते. मला असं वाटतं की हे आपल्याला ग्राउंडेड ठेवतं. म्हणजे मला स्वतःला आधी जे प्रवास करत नव्हते आणि आता जे मी करते आहे त्यामध्ये मी स्वतःला हरवलेलं असलं तर मला मी सापडते. डाऊन टू अर्थ ज्याला आपण म्हणतो की आपण खूप लहान आहोत आणि हे सगळं जग खूप मोठं आहे. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. आपण फक्त आपलं काम करायचं असतं. तर ते आपल्याला पटायला लागतं. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्यामुळे निसर्गाबद्दल आपण जास्त जवळीक साधतो, त्याच्याबद्दल काळजी करायला लागतो. सो या सगळ्या गोष्टी मी नकळत करायला लागले असं मला वाटतं. आणि उत्साह दांडगा राहतो. फ्रेश एअर, फ्रेश माइंड, फ्री. येस, हो, ते तर मी समजू शकतो. बिकॉज एवढ्या सगळ्या सेशन्स घेतल्यानंतर पण तुझ्या चेहऱ्यावरती फ्रेशनेस अजून तेवढाच आहे आणि तू तेवढाच ऍक्टिव्हली बोलतेस. हे तर आहे. मेकअप आहे, दुसरं काही नाही. जस्ट किडिंग. तुम्ही खूप छान पद्धतीने मला इथे वेलकम केलं. एक प्रवासीच दुसऱ्या प्रवासीला आपल्या बोटीत सामील करून घेऊ शकतो हे मला माहिती आहे. आणि तुम्ही तुमच्या बोटीत मला खूप आनंदाने आणि प्रेमाने आणि अलगद घेतलत आणि आपण हा प्रवास एकत्र, खूप मजा आली मला. आणि येस डेफिनेटली. तर ते तुम्ही मला करू दिलत त्याकरता आय एम सो थँकफुल. आणि वी शुड बी थँकफुल टू दिस इन्स्टा आणि लॉकडाऊन ऑल्सो, की त्यामुळे तू देवेश मला भेटलास. आणि मला आनंदाने आता ट्रॅव्हल खोर म्हणायला हरकत नाहीये. सो इन्स्टावर मी स्वतःला ट्रॅव्हल खोर म्हणून जर पोर्ट्रे केलं तर मला वाटतं काही चुकीचं नसेल. कारण मला माझ्या सारखे इथे सवंगडी मिळालेले आहेत, प्रवासी मिळालेले आहेत आणि त्यात मला खूप आनंद आहे.
येस. आणि मला असं वाटतं लॉकडाऊन मध्ये जर ट्रॅव्हल खोरने किंवा आम्ही काही कमवलंय तर ही शेवटची कमेंट कमवलेली आहे की कोणीतरी स्वतःच्या प्रोफाईलवरती ट्रॅव्हल खोर लावण्याचा विचार करताय आणि लावतोय. सो आमच्याकडे ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे आतापर्यंतची. येस. सो मी तर मला फक्त त्या Yes, yes, आपल्या प्रेक्षकांना सांगायचंय की थँक्यू सो मच. तुम्ही माझी बकबक, बडबड आणि सुविचार आणि काय म्हणतात तर अनमोल शब्द आणि आणि ज्ञान ऐकलत आणि मला सहन केलं त्याकरता थँक्यू सो मच.